ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपला हा नेहमीचा अनुभव आहे. ज्या व्यक्ती समवेत आपण राहतो किंवा जी व्यक्ती आपल्याला ओळखीची आहे त्या व्यक्तीचं ज्ञान आपल्याला फार कमी वाटत असते. त्या व्यक्तीचं महत्व हळूहळू कमी होत जाते. परंतु ज्या व्यक्तीला आपण पाहिलं नसेल किंवा त्यांच्याविषयी आपण जास्त ऐकलं नसेल त्या व्यक्तीचं ऐकण्यासाठी आपले कान जणू काही आतुरलेले असतात. आणि म्हणूनच आपल्याच समाजातील, आपल्याच कुटुंबातील किंवा आपल्याच नातेवाईकातील, मित्रपरिवारातील एखादा व्यक्ती जर आपल्याला ज्ञान देत असेल तर त्या ज्ञान आपल्याला नकोसे वाटत असते. ते ज्ञान आपल्याला एका ओझ्यासारखे वाटत असते. परंतु जेव्हा बाहेरचा व्यक्ती ज्याच्याविषयी आपण जास्त ऐकलं नसेल ती व्यक्ती जर आपल्याला ज्ञान वाटत असेल तर तेच ज्ञान हे सर्व काही आहे अशी आपली खात्री होत असते. कधी कधी जवळच्या माणसाने दाखवलेली चुकी आपल्याला एक्सेप्ट करायला वाटत नाही, आपल्याला स्वीकारण्यासाठी वाटत नाही. पण जेव्हा बाहेरची व्यक्ती आपल्याला एखादी चूक दाखवून देते तेव्हा ती चूक आपण आनंदाने स्वीकारत असतो. हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये अशा प्रकारची कृती आपल्याला दिसून येते. आजच्या शुभ वर्तमानामध्ये देखील आपण हेच पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त नाझरेत गावामध्ये येत आहे, जेथे तो लहानाचा मोठा झालेला होता. जेथे त्याचं बालपण पूर्ण आनंदाने गेलेलं होतं त्या गावी तो येत आहे. तेथे तो संभाषण करत आहे, तेथे तो ज्ञान देत आहे. परंतु लोक ते ज्ञान एक्सेप्ट करण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी तयार नसतात. कारण लोकांना ठाऊक होतं की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याच गावातील आहे, आपल्याच समाजातील आहे. त्याच्या आई वडिलांना आपण सर्व काही ओळखतो आणि त्यामुळे या व्यक्तीने आपल्याला ज्ञान दिलं तरी हे ज्ञान एवढं काही महत्वाचं नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं ज्ञान ते स्वीकारण्यासाठी कमी पडत आहे. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण देतो तेव्हा मात्र आणि त्यांची चुका दाखवून देतो तेव्हा शास्त्री, पुरुषी व इतर जमलेल्या लोकांना ते ज्ञान किंवा ते चुका स्वीकारण्यासाठी जड जाते. किंबहुना प्रभू येशू ख्रिस्त आपला चुका दाखवून देत नाही तर आपला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे अशी त्याची भावना येते. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी पुढे सरसवतात. प्रभू येशूचा घात कसा करावा हे ते जाणून घेतात. आणि म्हणूनच परत एकदा आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खंत हृदयाने, जड अंतकरणाने सांगत आहे की खरोखरच या प्रवक्त्याला, संदेष्टाला स्वतःच्या गावामध्ये मान सन्मान नाही. खरोखरच संदेष्टाच्या दुसऱ्या गावामध्ये गेला, तेथे त्याने त्याची चुका दाखवली, तेथे त्याने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर कदाचित ते लोक, ज्ञानी लोक ते ज्ञान स्वीकारू शकतात. परंतु आपलेच लोक आपल्याला धिक्कारत असतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिलेलं आहे की यहुदी लोक स्वतः हे ज्ञान स्वीकारण्यासाठी कमी पडत होते. यहुदी लोकांना हे ज्ञान नको होतं. परंतु प्रभू येशूचा स्वीकार नक्की कोणी केला? पापी लोकांनी केला. जे समाजातील तळागाळातील लोक होते त्यांनी केला, जकादार होते त्यांनी केला. आणि या लोकांमुळे प्रभू येशू ख्रिस्त आज त्यांची स्तुती करत आहे. आणि त्यामुळे यहुद्यांना वाटत आहे की आज आम्हाला डवलल्यासारखं वाटत आहे, खाली पाडण्यासारखं वाटत आहे. पण ती स्थिती तशी होती कारण ह्याच लोकांनी, जरी ते शिकलेले नव्हते परंतु पापी होते, परंतु याच लोकांनी प्रभू येशूचं ज्ञान आनंदाने स्वीकारलं. प्रभू येशूचा पूर्ण अंतकरणाने स्वीकार केला आणि त्यांनी जी चुका केली होती ती चुका स्वीकारण्यासाठी व चुका सुधारण्यासाठी ते पुढे सरसावले. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांची प्रशंसा करत आहे, त्याची वाहवा करत आहे. आपल्या देखील जीवनामध्ये आपण अशाच प्रकारच्या परिस्थितीतून जात असतो. केलेली चुका स्वीकारण्यासाठी आपण तयार नसतो. कोणी आपली चूक दाखवून दिली तर ती व्यक्ती आपल्यावरती दोषारोपण करत आहे, आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे असा आपला समज असतो. परंतु जेव्हा ती आपण चूक स्वीकारतो, चांगल्या अंतकरणाने घेतो, पॉझिटिव्ह रित्या घेतो तर ती चूक आपल्यामधील एक चांगली स्टेप किंवा पायरी बनू शकते, जी उंच डोंगरावरती आपल्याला नेऊ शकते. आणि जी नम्र व्यक्ती आहे, जी आपली चुका सुधारत असते, तीच व्यक्ती या जीवनामध्ये सफल होत असते. आज परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया आपली चुका आपण स्वीकारण्यासाठी. आणि इतरांनी दिलेलं ज्ञान जे आहे, भले ते चांगले ज्ञान असू द्या किंवा इतके पण चांगले नसू द्या, पण ते आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी, जीवनासाठी जर ते खरोखर चांगलं असेल तर ते मोकळ्या अंतकरणाने स्वीकारण्यासाठी परमेश्वराकडून आपण नम्र हृदय मागूया. आमेन.